नमस्कार शेतकरी मित्रांनो लोकहित माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने दिलासादायक अशी खरीप हंगाम 2025 ई पीक पाहणी नोंदणी करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. याआधी खरीप हंगाम 2025च्या शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 होती. शासनाच्या माध्यमातून 14 डिसेंबर 2025 रोजी एक नवीन GR निर्गमित करून यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या मुदतवाढीच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2025 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू झाला होता. या हंगामाअंतर्गत 1 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच 1 ऑक्टोबर 2025 पासून सहाय्यक स्तरावरून ई पीक पाहणी नोंदणी करण्यात आली. परंतु राज्यात बऱ्याच जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पूरस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी नोंदणी करता आलेली नाही. त्यामुळे हे शेतकरी पीक विमा व पीक कर्ज अशा आर्थिक लाभापासून वंचित राहू नये यासाठी सहाय्यक स्तरावरून करावयाच्या ई पीक पाहणी नोंदणीला 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरी देखील या त्या कारणांमुळे काही शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी अजूनपर्यंत झालेली किंवा करता आलेली नाही. आणि याच्याचकरिता राज्य शासनाच्या नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या विषयाबाबत 13 डिसेंबर 2025 रोजी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली. आणि या लक्षवेधीच्या चर्चेवर उत्तर देताना माननीय महसूल मंत्री यांनी विहित मुदतीत म्हणजे अंतिम मुदतीत ई पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेण्यासाठी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची विहित मुदतीत ई पीक पाहणी नोंदणी झालेली नाही ते शेतकऱ्यांची पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माननीय तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासह समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारे आर्थिक लाभ यामुळे मिळू शकणार आहे. मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. ही अपडेट आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.